कुडाळमध्ये आपण आलोय आणि निमित्त खूप खास आहे. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या निमित्ताने इथेची संधी मिळाली. गिरीजा माझ्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. गिरीजा कशी आहे? खूप खुश आहे. मस्त आहे, मस्त मजेत. खूप सुंदर लुक आहे. लाठीकाठीचं प्रशिक्षण जे तू घेतलंयस ते आता तू स्टेजवर सादर केलं, कमाल आहे. मला ही ऑल टुगेदर फिलिंग सांग की आपल्या मातीत येऊन शूटिंग करायचा हा अनुभव आणि एवढं सगळं शिकायला मिळेल. मुळात आत्ताच सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली आणि तेव्हा असं वाटलं की मे बी असेल थोडा वेळ आता आपण अजून काही वेगळं शिकता येतं आहे, करता येतं आहे का असं आपण एक करूयात. आणि अचानक हा शो आला आणि ही भूमिका आली आणि मी खूप खुश झाले, कारण की आधी जी भूमिका साकारली होती, गौरी असेल, नित्या असेल, ह्यापेक्षा वेगळी भूमिका आहे आणि विषयसुद्धा वेगळा आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते आणि या निमित्ताने मला लाठीकाठी शिकायला मिळाली किंवा नारळाच्या झाडावर चढायला मिळालं. म्हणजे हे मी खऱ्या आयुष्यात कधी केलं नव्हतं, पण ते सुद्धा करायला मिळालं मला. त्यामुळे मला खूप मजा येते आणि मला असं खूप वाटतं की जेव्हा आपल्याला मजा येते तेव्हा प्रेक्षकांना ते बघायला नक्कीच मजा येते. त्यामुळे मला खूप मजा येते. त्याबरोबर मंदार आहेच, तुमची आवडती जोडी आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे आणखीन. आणि वैभव सर आहे, सुकन्याताई आहेत, त्यांच्याकडनं अजून आमचं तेवढं शूटिंग नाही झालं आहे, पण जे काही झालं आहे मला खूप गोष्टी आत्ताच इतक्यातच मला खूप शिकायला मिळाल्या, डिरेक्टली इनडिरेक्टली त्यांच्याकडनं. त्यामुळे मी अजून उत्सुक आहे त्यांच्याबरोबर अजून सीन्स करायला. पण तू जसं आत्ता उल्लेख केला, सुख म्हणजे नक्की काय असतं, गौरी जिच्यावर प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं आणि इमिडिएट आपली मालिका संपते आणि तेच चॅनल आपल्याला एक नवीन ऑफर देतं. खरं तर कुठेतरी हे प्रेक्षकांचं प्रेमसुद्धा आहे आणि कुठेतरी विचार करायला सुद्धा लावणार आहे. आत्ता बघितलं परत आपण किती म्हणजे आपण एक्सपेक्टेशनला किती पूर्ण पडू, राईट? मला सांग गिरीच्या बॅक ऑफ द माइंड काय विचार होता ही मालिका एक्सेप्ट कर? मी म्हटलं तसं मला वाटलं नव्हतं इतक्या पटकन काम येईल म्हणून आणि ते सुद्धा आलं, ते स्टार प्रवाहावरतीच. त्यामुळे नाही म्हणायला काहीच हे नव्हतं. आणि त्यात वेगळा विषय म्हटलं तसं आणि वेगळं कॅरेक्टर आहे आणि मला असं खूप वाटतं की अर्थातच गौरी कायम प्रेक्षकांच्या मनावर म्हणजे गौरीवरती खूप सगळ्यांचं प्रेम कायम असणार आहे आणि माझ्याही खूप जवळचं कॅरेक्टर आहे गौरी. पण आपण एक कलाकार आहोत, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारायला लागतात आणि माझा हा प्रयत्न असेल की थोडंफार मी प्रयत्न करीन की मला 1-2 लोकांनी जरी आता कावेरी म्हणून हाक मारली तर मी आता जी काही मेहनत घेते या भूमिकेसाठी किंवा मी ज्या पद्धतीने काम करते त्याचं थोडंफार यश मिळालं असं मी समजीन. अर्थात गौरी सगळ्यांच्या कायम लक्षात राहणार आहे आणि खूप जणं मला गौरी म्हणूनच हाक मारणार आहेत, पण मी माझे 100% देते, त्याहून जास्त देते. त्यामुळे प्रेक्षकांनी मला खात्री की ते ही मालिकासुद्धा बघतील. फक्त आता तुमचे जयदीप गौरी तुम्हाला एका वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत जसं त्यांच्यावर प्रेम केलं आहे, मालिका संपल्यानंतरसुद्धा ते करत होते प्रेम, अजूनही करतात, तर त्याहून जास्त प्रेम कावेरी आणि यशवर सुद्धा करा. पण ना पहिले तुझा फेस रिव्हील केला होता आणि त्याच्यानंतर मग कोण असेल बाबा हिरो अशी ही उत्सुकता होती. मला सांग, जेव्हा तुझं रीडिंग झालेलं तुला माहिती होतं की मंदारच असणार का? तुलाही एक होतं की बाबा काय सरप्राईज असेल? मंदार असणार आहे हे माहिती होतं, पण हे सगळं ना खूपच पटकन झालं. त्याच्यामुळे मंदार असणार हे माहिती होतं, पण इतर टीममध्ये कोण असणार आहेत, कोण कलाकार असणार आहेत, सुकन्याताईंचं नाव मीटिंगच्या वेळेला कळालं होतं तर त्या माहिती होतं, पण बाकी कोण असणार आहे काहीच माहीत नव्हतं. आणि लिटरली मी तुला सांगते, आज मीटिंग झाली आणि परवा आम्ही प्रोमो शूट केला आणि आज मीटिंग, उद्या लुक टेस्ट, परवा प्रोमो शूट, हे इतकं पटकन झालं. आणि त्याच्यानंतर मी काश्मीरला गेले होते. सो ते सगळे पण बरेच चेंजेस झाले त्याच्यामुळे, कारण की प्रोमो लवकर आणायचा होता. त्यामुळे काही विचार करायला वेळच नाही मिळाला. पण मला माझा जो काही म्हणजे मी एक्सपिरियन्स घेतला आहे ना सुखाच्या वेळेलासुद्धा, जेव्हा तुमच्या नशिबात जे काही असतं ते तुम्हाला मिळतं. जर तुमच्या ते नशिबात नसेल तर तुम्हाला नाही मिळणार आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती वेळ यावी लागते. तर मला असं वाटतं की ही भूमिका माझ्या काय म्हणतात माझ्या नशिबात होती, त्यामुळे ती माझ्या वाटेला आली. आणि आता माझ्यावर ही जबाबदारी आहे की ती 100% हा जो विश्वास स्टार प्रवाहाने आमच्यावर टाकला आहे तर तो कुठेही कमी पडता कामा नाही. मगाशी ना लाठीकाठी आणि नारळाच्या झाडावर चढायचा उल्लेख केला, पण एक गोष्टीचा उल्लेख राहिला ते म्हणजे तू त्या बाळाला फार छान हाताळतेस. ती सवय आधीपासून होती का तुला, का याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागली ना? मला लहान बाळ आवडतं,
फक्त थोडंसं किरकिरं असेल तर असं होतं थोडंसं. पण ऑफकोर्स शूटिंग करायचं त्याच्यामुळे त्याच्या मूडनुसार, आणि ते खूप लहान आहे, 11 महिन्यांचं आहे, त्याच्यामुळे त्याच्या मूडनुसार थोडं करावं लागतं. पण आता हळूहळू शूटिंग जसं आम्ही रोज करतो तसं तसं त्यालाही आमचा चेहरा ओळखीचा होतो आहे. पण मला बाकी लहान मुलांवर खेळायला खूप छान वाटतं, मजा येते. त्यामुळे असं काही त्याचं वेगळं ट्रेनिंग नव्हतं. पण आता उत्सुकता आहे 28 तारखेची. गिरिजा, थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. मस्त कर. थँक्यू सो मच. थँक्यू.